आज रेठरेधरण माळवा तालुका येथे देवेंद्र फडणवीस केसरी पर्व तिसरे हे बैलगाडी शर्यतीचं आयोजन अमोल पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यामध्ये आमदार सतीश भाऊ असतील, गोपी शेठ असतील, हे सध्या इथे उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत आता गोपी शेठ यांच्याशी बोलूया, नेमके हे नियोजन आयोजन कशा पद्धतीने वाटले त्यांच्याकडे जाणून घ्या। गोपी शेठ नमस्ते। आज आपण वाळा तालुक्यात आलात। अमोल पाटील जे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत व जिल्ह्याचे नियोजन समितीचे सदस्य आहेत, यांच्या वतीने हे गोपीचंद पडळकर साहेब आपण उपस्थित झाला बैलगाडी शर्यतीसाठी। काय वाटतं सगळे आयोजन नियोजन बघून? चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, एक नंबर वाटतंय। देवाभाऊ केसरी ही स्पर्धा माननीय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सहकारी जीवाभावाचे मित्र आणि नेते माननीय अमोलदादा पाटील हे नियोजन करतात। गेल्या वर्षीही राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते। त्याच्या आदल्या वर्षी माननीय आशिष शेलार साहेब, माननीय प्रवीण दरेकर भाऊ, माननीय प्रसाद लाड असे मोठमोठे नेते या मैदानाला भेट देण्यासाठी येतात। बैलगाड्याची शर्यत चालू होण्यासाठी माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात प्रचंड प्रयत्न झाले होते, कारण जवळपास 12 वर्ष या बैलगाड्याच्या शर्यती बंद होत्या। गावगाड्यामध्ये आता देशी गायी, खिलार गायी हे सांभाळायचंच पूर्णपणे बंद केलं होतं। 38 लाख देशी गोवंशाची जनावरं कत्तलखान्याला गेली होती। सदाभाऊ, मी, माननीय महेश दादा लांडगे, जयाभाऊ गोरे आम्ही एक मैदान आयोजित केलं होतं आणि तेव्हा एक खूप मोठं त्याला स्वरूप प्राप्त झालं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो बैलगाडी मालक, शेतकरी हे सरकारनं किती जरी अडवणूक केली तरी त्या बैलगाडी मैदानाला आले। त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये हे मैदान सुरू झालं। हे मैदान सुरू होण्यासाठी देवाभाऊंनी खूप कष्ट घेतलं होतं, कारण बैलाच्या रक्तामध्ये पळण्याचा अंश नाही असं प्राणी मित्रांचं म्हणणं होतं। 2500 बैलांचं रक्त हे लॅबोरेटरीकडे तपासण्याला पाठवलं, त्यामध्ये पळण्याचा अंश आहे हे सिद्ध केलं। अशा अनेक बाबी त्यांनी समोर आणल्या, कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण शक्ती लावून ही बैलगाड्याची शर्यत चालू झाली। आणि म्हणून धन्यवाद देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय सदाभाऊंच्या संकल्पनेतून, अमोलदादांच्या सहकार्यातून देवाभाऊ केसरी ही बैलगाड्याची भव्य दिव्य शर्यत ही दरवर्षी आयोजित केली जाते। आणि आज तर 300 बैलगाड्या वेगवेगळ्या भागातून इथं आज आलेल्या आहेत। मैदानाचं नियोजन खूप चांगलं आहे, पारदर्शकता आहे, यामध्ये कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय नाही अशा CCTV कॅमेरे लावलेले आहेत, लाईव्ह सगळं दाखवलं जातंय आणि बरेच मान्यवर मंडळींनी मैदानाला भेट दिलेली आहे। त्यामुळे मोठी चालना ही बैलगाड्याच्या शर्यतीला या मैदानामुळे लागते। आमदार साहेब, आपल्याला आता जगातला सर्वात मोठ्या पक्षाचं जबाबदारीचं पद आता एक मिळालेलं आहे। अमोलदादांची आता निवडणुकीमध्ये थोडक्यात पराभव झाला, काय त्याचं पुनर्वसनाची चर्चा काय होणार काय? बघा, सदाभाऊ हे खंबीरपणे अमोलदादांच्या पाठीशी आहेत आणि सदाभाऊंच्या पाठीशी देवाभाऊ आहेत। त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही, कसली अडचण येणार नाही। अमोलदादा हा लढवय्या कार्यकर्ता आहे, सदाभाऊंच्या तालमीत तयार झालेला हा एक जीवाभावाचा सहकारी आहे। लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, लोकांच्या प्रश्नावरती ते नेहमी प्रयत्न करतात आणि सदाभाऊंची त्यांना प्रचंड साथ आहे। नक्की काही योग्य होईल, राजकारणामध्ये जय पराभव होत राहतो। सदाभाऊ 25,000 मतांनी लोकसभा हरले होते, हे तर सगळं गणित राजकारणामध्ये होत राहतं। सतुभाऊ मागच्या वेळेस विधानसभा हरले होते, मी तर किती वेळा हरलोय ते सांगता येत नाही, इतक्या वेळा हरलोय। त्यामुळे राजकारणामध्ये जय पराजय होत राहतो। तर कार्यकर्ता आहे तो कामात राहतो आणि पार्टी योग्य वेळी संधी देते। धन्यवाद।